पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, पण या पांडुरंगाच्या मूर्तीबद्दल अनेक मतमतांतर ऐकायला मिळतात। पंढरपूरचा हा विठ्ठल खरा नाहीये हे अनेक इतिहासकार म्हणतात। काही ऐतिहासिक कागदपत्रांच्या अनुसार परकीय आक्रमकांपासून सुरक्षेच्या कारणानं विठ्ठलाची मूळ मूर्ती पंढरपूरहून बऱ्याचदा हलवण्यात आली आहे। ती परत आणली गेलीच नाहीये, त्यामुळे पंढरपुरात आज जी मूर्ती आहे ती मुख्य मूर्ती नाहीये, तर विठ्ठलाची मुख्य स्वरूपातली मूर्ती सोलापुरातील माढ्यात आहे असा दावा काही संशोधक करतात। पण अनेक अभ्यासक हा दावा पुराव्यांसहित खोडून काढतात आणि सध्या पंढरपूरच्या मंदिरात असलेली विठ्ठलाची मूर्ती हीच मुख्य स्वरूपाची मूर्ती असल्याचं स्पष्ट करतात। विठ्ठलाची मुख्य स्वरूपातली मूर्ती कुठे कुठे हलवण्यात आली होती, पंढरपूरला ती खरंच परत आणली गेली की नाही, सध्या मुख्य स्वरूपातली मूर्ती कुठे आहे, माढा की पंढरपूर, त्याचा शोध आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही आतापर्यंत आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या। इतिहासकारांच्या मते संतांनी पांडुरंग महात्म्यात विठ्ठलाचं जे वर्णन केलंय ते हुबेहूब माढामधल्या विठ्ठलाच्या मूर्तीशी जुळतं, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीशी नाही। पंढरपूर आणि माढामधील दोन्ही मूर्तींमध्ये बराच फरक आढळून येतो। विठ्ठलाच्या मुख्य स्वरूपातल्या मूर्तीबाबत इतिहासकार डॉक्टर सतीश कदम यांचा अभ्यास आणि संशोधनही आहे। त्यांच्या मते पंढरपूरमधील विठ्ठलाची मूर्ती अनेकदा हलवण्यात आली। 1513 मध्ये निजामशाह आणि आदिलशाह यांचे हल्ले झाले होते, तेव्हा विठ्ठल मूर्तीला धोका पोहोचू नये म्हणून विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांनी विठ्ठलाची मूर्ती विजयनगरमध्ये नेली। त्यानंतर 1530 मध्ये जेव्हा विजयनगरवर हल्ला झाला तेव्हा त्या प्रतिकूल परिस्थितीतून संत एकनाथांचे आजोबा संत भानुदास यांनी ती मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणली आणि हे सगळं स्वतः भानुदासांनी आपल्या अभंगातून आपल्या समोर मांडले। त्यानंतर 1659 मध्ये अफजल खान शिवाजी महाराजांना आव्हान देण्याच्या हेतूने मंदिरांमध्ये जाऊन तोडफोड करत होता, तेव्हा पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती बडव्यांनी पंढरपूर पासून 20 मैल दूर सोलापूर मधल्या माढा येथे नेली होती। पुढे अफजल खानाच्या वधानंतर ती मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणली। शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 1681 मध्ये औरंगजेबाने दक्षिण भारतावर कब्जा केला होता, तेव्हा साधारण 4 वर्षे त्याचा मुक्काम पंढरपूर जवळच्या ब्रह्मपुरी गावात होता। त्यामुळे पुन्हा विठ्ठल मूर्ती पंढरपूर जवळच्या देगाव मधल्या सूर्याजीराव घाडगे पाटलांच्या विहिरीत नेऊन ठेवली। त्यानंतर मुघल माघारी गेले आणि सगळी संकट दूर झाल्यावर ती मूर्ती परत पंढरपूरला आणली गेली। या घटनेच्या स्मरणार्थ अजूनही श्रावण शुद्ध पंचमीला देगाव येथे वारकरी, बडवे समाज आणि पाटील कुटुंबाकडून मूर्ती संवर्धन दिन पाळण्यात येतो। इतक्या वेळा मूर्ती मंदिरातून हलवली गेली आणि पुन्हा बसवली गेली, अशा परिस्थितीत मूळ मूर्ती व्यवस्थित राहण्याची शक्यता फार कमी दिसते। आता हे संशोधन आहे डॉक्टर सतीश कदम यांचं। इतिहासकार आणि ज्येष्ठ संशोधक रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी विठ्ठलाच्या मूर्तीबाबत केलेलं संशोधन असं सांगतं की पंढरपूरमध्ये असलेली विठ्ठलाची मूर्ती ही मूळ यादवकालीन मूर्ती नाहीये, पण मूळ मूर्तीच्या अंगावरील जी लक्षणे किंवा वर्णन इतिहासात सांगितले ते वर्णन माढ्यातल्या मूर्तीशी जुळतं। श्री विठ्ठल एक महासमन्वय या आपल्या ग्रंथातून ढेरे यांनी विठ्ठल मूर्तीबाबतचं आपलं मत संशोधनातून मांडले। मे 2024 मध्ये पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संवर्धनाच्या कामादरम्यान तळघर सापडलं होतं। मंदिराच्या हनुमान दरवाजाखाली काही मूर्ती तसेच जुने नाणी सापडले होते, तेव्हा त्यातील एक मूर्ती ही विठ्ठलाची मुख्य स्वरूपातली मूर्ती असण्याची शक्यता वर्तवली जात होती। मुघलांच्या आक्रमणापासून विठ्ठलाच्या मुख्य स्वरूपातल्या मूर्तीचं संरक्षण होण्यासाठी ही मूर्ती तळघरात लपवून ठेवली होती का, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती। मात्र त्यानंतर यात काही तथ्य नसल्याचं दिसून आलं। पंढरपुरातली सध्याची मूर्ती ही विठ्ठलाची मुख्य मूर्ती आहे की नाही याबाबत ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक डॉक्टर गोब देगलूरकर काय म्हणतात ते पाहूयात। पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीबाबत अनेक मिथके असली तरी हे सर्व प्रश्न गैरसमजातून आणि मूर्तीशास्त्राविषयीच्या अज्ञानातून निर्माण झालेले आहेत। श्री विठ्ठल महाराज 6व्या शतकापासून पंढरीत आहेत। या मूर्तीच्या ठेवणीतून आणि अलंकारातून त्या काळाची कल्पना येते। परकीय आक्रमणापासून मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ती 1-2 वेळा सुरक्षित ठिकाणी हलवली जरी गेली असली तरी योग्य वेळी ती परत आणली आणि तिची मंदिरात पुनर्स्थापना देखील करण्यात आली होती, हे इतिहासानं सिद्ध देखील केले। इतिहास संशोधक डॉक्टर ग खरे यांनी या संबंधीची माहिती विस्ताराने आणि पुराव्यासहित महाराष्ट्राची 4 दैवते या पुस्तकात दिली। ही मूर्ती माढा येथे हलवली गेल्याची सांगोवांगी गोष्ट इतिहासात आलेली आहे, ज्याला इतिहासाचा कोणताही आधार नाही। पंढरपूर जवळ देगाव नावाचं गाव आहे, इथल्या बडव्यांनी संकटाच्या काळात ती मूर्ती पाटलांकडे दिली होती। ती नेऊन दिल्याची आणि परत आणल्याची पावती देखील आहे, हे खरे यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले। देगावच्या ऐवजी कुणीतरी माढे म्हणले आणि त्यामुळे गैरसमज झाला असावा। माढा येथील मूर्ती आणि पंढरपूर येथील मूर्तींमध्ये कोणता फरक आहे याबाबत देगलूरकर म्हणतात की पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की ती माढ्याच्या मूर्तीपेक्षा खूप जुनी आहे। पंढरपुरातील विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये मकरकुंडला आहेत, तर माढ्याच्या मूर्तीत शंखकुंडला आहेत। कासे पितांबर अशी ती मूर्ती नाहीये।
माढ्याची मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या हातात जी काठी आहे ती पंढरपूरच्या मूर्तीत नाहीये. पंढरपूरची मूर्ती विठ्ठलाची मुख्य मूर्ती असल्याचं देगलूरकर सांगतात. महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी देखील पंढरपूरची मूर्तीच मुख्य मूर्ती असल्याचं पुराव्यासह स्पष्ट केलंय. संत साहित्याचे अभ्यासक ह.ब.प. सचिन महाराज पवार म्हणतात, संतांच्या अभंगांमध्ये विठ्ठल मूर्तीचं जे वर्णन आहे तशीच विठ्ठल मूर्ती आपल्याला सध्या गाभाऱ्यात पाहायला मिळते. परकीय आक्रमणापासून विठ्ठल मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून हलवली होती, हा इतिहास खरा आहे. पण योग्य वेळी ती मूर्ती पंढरपुरात परत आणण्यात आली. यावर संशोधकांमध्ये मतभेद असले तरी मागील कित्येक वर्षांपासून करोडो भाविकांच्या भावना पंढरपूरच्या विठ्ठलाशी जोडल्या गेलेल्या आहेत. यावर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता.